बीडच्या शिरूरमधील अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी तसंच आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचे एका पाठोपाठ एक कारनामे पुढे येत आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलंय। खोक्यानं हरणांची शिकार करून त्यांचं मांस खाल्ल्याचं काल समोर आलं होतं। परिणामी वन विभागाच्या वतीनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे। खोक्याच्या घरी धाड टाकत घरात तपास केला असता वन विभागाला वन्यजीवांच्या शिकारीचं मोठं घबाड सापडलंय। प्राण्यांच्या मांसासह धारदार शस्त्र, जाळी, प्राण्यांचं वाळलेलं मांसही आढळून आलंय। तर दुसरीकडे सतीश भोसलेनं 10 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येते। 4 महिन्यांपूर्वी आरवी शिवारात त्यानं 10 एकर जमीन खरेदी केली होती। तर चोरी केलेलं सोनं शिरूरच्या एका पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिरूरच्या आसपासच्या बाजारातून नागरिकांच्या अंगावरून जे सोनं गायब होतं ते इथंच साठवलंय अशी माहिती आहे। सतीश भोसलेनं 10 एकर जमीन खरेदी केली होती। 4 महिन्यांपूर्वी आरवी शिवारात त्याने ही जमीन खरेदी केली होती। तसंच त्यानं चोरी केलेलं सोनं हे शिरूरच्याच एका पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं होतं। शिरूर आणि आसपासच्या परिसरात लोकांच्या अंगावरचे जे दागिने चोरीला गेले होते ते सोनं या लॉकरमध्ये ठेवल्याची माहिती मिळते आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, सतीश भोसलेचे एक ना अनेक कारनामे आता समोर येत आहेत। आणखीन एक कारनामा आहे हेमाली, तो असा आहे की त्याचं स्वतःचं एक पत्र्याचं घर आहे। तर त्या पत्र्याच्या घराच्या आतमध्ये पुट्टी म्हणतात, कारण आपण त्याला जे डिझाईन वगैरे करून घराला सुशोभित करतो तसा प्रकार करून त्यांनी आतमध्ये खूप सारे एसीज लावलेले आहेत अशी माहिती मिळते आहे। सोबतच आता त्यांनी 10 एकर जमीन घेतली आहे, तिच्या जमिनीचा भाव 10 लाख रुपये एकर असा साधारणपणे 1 कोटीचा हा सगळा व्यवहार आहे। आणि सोबतच अनेक ठिकाणी काही गुन्हेगारी त्याची पार्श्वभूमी असावी अशी शक्यता वर्तवली जाते की त्या परिसरामध्ये महिलांच्या अंगावरचे काही दागिने चोरीला गेले वगैरे, तर याच्यात त्याचा काही गुन्हेगारी कृत्यामध्ये समावेश होता का आणि ते एवढे पैसे जो उडवत होता तर ते पैसे अशा काळ्या कृत्यातून आलेली आहेत का अशी चर्चा आहे। एका पतसंस्थेचं नाव येत आहे की ज्या पतसंस्थेमध्ये त्यांनी त्याच्या लॉकरमध्ये खूप सारं सोनं ठेवलेलं आहे अशी माहिती मिळते। पोलिसांनी आज दुपारीच रेड केली, रेड करून त्याच्या घरातनं शिकार करण्यासाठीचं साहित्य, काही मांस पण जप्त केलेलं आहे। पोलीस त्याच्या मागावरती आहेत, परंतु त्याच्या एका पाठोपाठ एक भानगडी मात्र बाहेर येत चाललेल्या आहेत। आणि लक्षात घ्या की हा तो आधी धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता होता, नंतर सुरेश धसांचा आहे आणि सत्ताधारी पक्षातला असल्यामुळे त्याची चर्चा खूप होते आहे। नक्की, धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या माहितीबद्दल। बीडमधील एकाला अमानुष मारहाण प्रकरणी फरार असलेला सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या भाषणाचा एक व्हिडिओ समोर आलाय। यात अण्णा आता आमदार आहेत, भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत असं म्हणताना भोसले दिसतोय। आज मी भाजपच्या पदावर आहे, तरीही अण्णा उद्या कोणत्याही पक्षात गेले तरी माझा राजीनामा पहिला असेल आणि आपण अण्णांसोबत असणार असंही भोसले म्हणतोय। भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे। मग ते कोणत्याही पक्षात व्हावं, आपलं फक्त अण्णाप्रेमी राहून आणि अण्णाप्रेमी राहून आपण आता ते आमदार आहेत, भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे। मग ते कोणत्याही पक्षात